मराठी ऑडियन्सना हा फार वैचारिक आहे. त्याला उथळ गोष्टी मला वाटत नाही तितक्याशा फार भावतात. म्हणजे अशीही लोक असतील की ज्यांना आवडत असेल एक टाइम बिंग, पण त्याला तेही बौद्धिक खाद्य हवं असतं. वेगवेगळे विषय एक्सपेरिमेंट म्हणून समोर आणणं, आणि त्याला ऑडियन्स आहे. याचं कारण एकच आहे की मराठी भाषेचं एक म्हणजे उच्च कल्चर आहे. म्हणजे तर पहिली गोष्ट नाटक हा मराठीतला सगळ्यात मोठा, म्हणजे मला असं वाटतं जगातलं सगळ्यात मोठं जे नाटक किंवा नाटकाचं जे कल्चर आहे ते मराठीमध्ये आहे. नक्कीच. तर त्यामुळे ते नाटक बघून नाटकातले लिखाण, नाटकातलं जे सगळं सादरीकरण हे बघता बघता मराठी ऑडियन्स वाढला आहे. तर ऑब्व्हियसली तो बौद्धिक असणारच. वाचनही खूप आहे. पुलं आहे आपले दैवत मानलं जातं, किंवा कितीतरी साहित्यकार आपण त्यांना असं पेडेस्टलवर ठेवतो. तर ऑब्व्हियसली एक कल्चर्ड भाषा हे असल्यामुळे मराठीला जेव्हा हे मिळालं तेव्हा तो एक ते त्याला एक काय म्हणतो त्याला लोकांनी उचलून धरलं मग. आणि अजूनही तसं आहे. म्हणजे एंटरटेनमेंट हा भाग आहेच एंटरटेनमेंटबद्दल, कारण ऑब्व्हियसली तो एंटरटेनमेंट सेगमेंटमध्येच येतो हे. पण नुसतं एंटरटेनमेंट न करता त्याच्यामध्ये जर वेगळे अँगल्स, वेगळे पर्स्पेक्टिव्ह आणि वेगळ्या गोष्टी तुम्ही जर खाद्य मिळालं तर वेल अँड गुड असं माझं वाटतं.